नमस्कार मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ. आज नवीन एका दुसऱ्या ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज पूर्णपणे मी आपल्याला डेली कशा पद्धतीने एक्सरसाइज आणि व्यायाम करायचे आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे. मित्रांनो, प्रथमतः सुरुवातीला रनिंग करणं हे खूप गरजेचं आहे. आणि रनिंग केल्यामुळे आपली बॉडी पूर्णपणे फ्लेक्झिबल होते. फ्लेक्झिबल झाल्यानंतर आपण इतर एक्सरसाइजसुद्धा देखील व्यवस्थित पद्धतीने आपण करू शकतो. आपली केलेली एक्सरसाइजसुद्धा वाया जात नाही. ती पूर्णपणे आपल्या शरीरासाठी सूट होते. आणि रनिंगमुळे आपल्या शरीरामध्ये ब्लॉकेजिंग होत नाही आणि आपली चरबी देखील शरीरामध्ये जास्त प्रमाणात वाढत नाही. कारण रनिंगमुळे चरबीचं पूर्णपणे वितळते, मेल्ट होत असते. त्यामुळे जास्त आपले फॅट पण दिसून येत नाही. त्यासाठी रनिंग ही डेली केलीच पाहिजे सर्वांनी. आणि रनिंग केल्यामुळे आपल्याला छोटे मोठे आजार होत नाही, जसे BP, शुगर, थायरॉईड, हायपरटेन्शन आणि होल बॉडी पेन. तसेच आणि सहजासहजी माणूस आजारी पडत नाही त्यामुळे. आणि आपली डायजेशन प्रक्रिया देखील चांगली राहते. आणि कधी ऑक्सिजन लेवल आपली कमी होत नाही एक्सरसाइज केल्यामुळे. त्यासाठी एक्सरसाइज करणे खूप गरजेचं आहे. ऑक्सिजन लेवल कमी झाल्यानंतर माणूस ऑटोमॅटिक आजारी पडतो आणि ऑटोमॅटिक माणसाला अशक्तपणा येतो आणि त्यामुळे माणूस आजारी पडतो. त्यासाठी मित्रांनो, जेवण हे वेळेत केलं पाहिजे आणि पाणी जास्तीत जास्त दिवसभरात पिलं पाहिजे. कमीत कमी 4 लिटर पाणी हे दिवसभरात माणसाने पिलंच पाहिजे. त्यामुळे बॉडीमध्ये आपलं ऑइलिंगचं काम चांगल्या पद्धतीने होतं. आणि पाणी जास्तीत जास्त बॉडीमध्ये महत्त्वाचं असतं. त्यासाठी वेळेवर जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला तहान लागली की पाणी, त्यामुळे दिवसभर माणूस हा एनर्जेटिक आणि पॉझिटिव्ह राहतो. कोणत्याही कामासाठी माणूस पॉझिटिव्हली आणि जास्तीत जास्त काम करू शकतो. आणि नेहमी एक्सरसाइज करण्याच्या आधी काहीतरी नाश्ता हा केलाच पाहिजे. भलेही तुम्ही दूध प्या 1 ग्लासभर किंवा 2 केळी खा, 2 अंडी खा, काहीही खा. पण एक्सरसाइज करण्याच्या आधी 1 तासभर तुम्ही काहीतरी नाश्ता हा केलाच. आपल्याला शरीरामध्ये एक्सरसाइज करताना थकवा येणार नाही आणि एनर्जेटिक एक्सरसाइज करताना पूर्णपणे शरीर आपलं एनर्जेटिक राहील. आणि त्यामुळे आणि आपली एक्सरसाइज ही पूर्णपणे चांगली होईल आणि त्यामुळे आपल्याला एकदम फ्रेशनेस देखील वाटेल. आता बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की जिममध्येच गेल्यानंतर व्यायाम होऊ शकतो. तर मित्रांनो, असं काही नाही. तुम्ही घरीसुद्धा अशा पद्धतीने तुम्ही एक्सरसाइज करू शकता. घरी आपण रनिंग, जोर बैठक्या, डिप्स आणि पोटासाठी काही ॲप्ससुद्धा मारू शकतो. तर घरी आपल्या टेरेसवरती किंवा जिथं थोडी पेस असेल आपल्या मोठ्या घराच्या हॉलमध्ये सुद्धा आपण एक्सरसाइज करू शकतो. आणि घरी एक्सरसाइज केल्यानंतर मित्रांनो, आपल्या घरातील मुले असतील ते सुद्धा बघतात, इतर माणसं देखील बघतात आणि ते सुद्धा देखील आपल्याला बघून अनुकरण करतात. त्यामुळे मित्रांनो, घरीच जास्तीत जास्त एक्सरसाइज करत जा. तर त्याचा तुम्हाला तुमच्या फॅमिलीला पूर्णपणे तुमच्यापासून फायदा होऊ शकतो. आता मित्रांनो, बरेचसे लोक जिम जॉईन करतात आणि जिम जॉईन करून तिथे जाऊन काही मशीनच्या साहाय्याने वेट उचलून आपली बॉडी फुगवतात किंवा काही पावडर सप्लिमेंट खाऊन बॉडी बनवतात. तर ते मित्रांनो पूर्णपणे चुकीचं आहे मित्रांनो. कारण आपल्या शरीरासाठी नैसर्गिक नियमच असा आहे की तुम्ही तुमच्या शरीरासाठी कोणताही वेट न वापरता तुम्ही मोकळ्या पद्धतीने एक्सरसाइज केली पाहिजे. तर त्यातून तुम्हाला शरीरासाठी खूप फायदा होऊ शकतो. जर तुम्ही जिममधले मशीनचं वेट जर उचलून तुम्ही बॉडी बनवत असेल तर मित्रांनो, त्याचा शरीरासाठी पूर्णपणे फायदा होणार नाही. कारण जास्तीत जास्त वेट उचलल्यामुळे आपल्या शरीरामधील काही छोट्या छोट्या नसा असतात, त्या नसा तुटतात किंवा फुटतात. तसा प्रकार झाल्यामुळे माणसाला सहजासहजीच लगेच अटॅक येऊ शकतो आणि माणसाला
त्यामुळे खूप मोठा दगा बसू शकतो. तर त्यासाठी मित्रांनो, मी म्हणत नाही की जिम नका लावू, जिममध्ये आवर्जून जा, पण जास्तीत जास्त वेट लावून एक्सरसाइज करू नका. कारण मित्रांनो, पाठीमागे 1-2 ठिकाणी अशा घटना झाल्या की पाठीमागे 1-2 बिल्डर असेच जिममध्ये जास्तीत जास्त वेट लावून एक्सरसाइज करत होते. तर एक्सरसाइज करता करता त्यांच्या डोक्यामध्ये नसा तुटल्यामुळे त्यांना अटॅकचा प्रॉब्लेम झाला आणि त्यांना आपला जीव गमवावा लागला. तर मित्रांनो, मला असं सांगायचं आहे की पूर्वी जे आपले ऋषीमुनी साधू संत होते, त्यांनी योगाचा शोध लावला किंवा इतर काही एक्सरसाइज त्यांनी केल्या, जोर असतील, तर याचा त्यांनी पूर्णपणे अभ्यास करूनच त्या एक्सरसाइजचा शोध लावून ठेवलेला आहे. तर मित्रांनो, तशा पद्धतीने एक्सरसाइज केल्यानंतर बॉडीसाठी खूप उपयुक्त असेल आणि कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही आणि बॉडी एकदम फिटनेस आणि प्रॉपर राहील शेवटपर्यंत. तर मित्रांनो, जास्तीत जास्त आपल्या ऋषीमुनींनी जे एक्सरसाइज केल्या आहेत त्याच जास्तीत जास्त फॉलो करत जा. कारण त्यांनी, आपण नेहमी म्हणत असतो की जुनं ते सोनं असतं. तर मित्रांनो, कोणतीही गोष्ट करण्याआधी काही जुन्या गोष्टींचाही देखील विचार करत जा. कारण त्या गोष्टींचा अभ्यास केल्यामुळे आपली कोणतीही गोष्ट ही फेल जाणार नाही. तर त्यासाठी थोड्या आपण आपल्या पूर्वजांनी किंवा आपल्या पहिल्या ऋषीमुनींनी ज्या गोष्टी ह्या फॉलो केल्यात त्याच जास्तीत जास्त फॉलो करत जा आणि त्यामुळे आपलं जीवन एकदम सुजलम सुफलम राहील. तर मित्रांनो, ही आहे शीर्षासन पोझिशन. शीर्षासन पोझिशन ही शरीरासाठी खूप महत्त्वाची असते. मित्रांनो, शीर्षासनामुळे शरीराला बॉडी बॅलन्सिंग येते. तसेच शरीरामधील रक्तभिसरण प्रक्रिया ही सुरळीत राहते. तसेच छोटे मोठे डोकेदुखीचे प्रकार असो किंवा डोळ्याला अंधाऱ्या येणे किंवा आणखीन डोक्याचे काही प्रॉब्लेम असणे, हे देखील शीर्षासनामुळे सॉल्व होतात आणि शीर्षासनामुळे आपली बॅक पेन असेल किंवा पाठीचे प्रॉब्लेम देखील दूर होतात. तर मित्रांनो, नियमितपणे शीर्षासन ही गोष्ट किंवा हे आसन हे केलंच पाहिजे. तर मित्रांनो, लहानपणी मुलं नेहमी भिंतीला डोकं खाली करून पाय वर करून उभे राहतात. तर त्यामुळे मित्रांनो, मुलांची ही ब्रेन चांगल्या पद्धतीने चालते आणि तशाच प्रकारे हा शीर्षासन आसनाचा प्रकार आहे. तर तो देखील मोठ्यांनी केला तर त्याचे नक्कीच तुम्हाला बेनिफिट्स भेटतील. तर मित्रांनो, पुन्हा एकदा तशाच पद्धतीने शीर्षासन करूया. मित्रांनो, शीर्षासन हे नेहमी 1 ते 2 मिनटापर्यंत कमीत केले तरी चालते आणि मॅक्झिमम अर्धा तास 1 तासभर तुम्ही देखील करू शकता आपापल्या कॅपॅसिटीनुसार. पूर्वी साधू संत 1 तास, 1.5 तास हे शीर्षासन पोझिशनमध्ये ते डोक्यावरती उभे राहायचे. तर मित्रांनो, आपल्याकडे सध्या वेळ कमी असल्यामुळे आपण कमीत कमी 2 मिनटं जरी केला तरी शीर्षासनाचा फायदा हा खूप आपल्याला होऊ शकतो. तर मित्रांनो, शीर्षासन झाल्यानंतर ही आहे शवासन पोझिशन. शवासन आसन. शीर्षासन केल्यानंतर नेहमी 1-1.5 मिनिट शवासन आसनामध्ये रुजू व्हायचं आहे. तर शवासन आसन यासाठी असतं की आपण शीर्षासन केल्यानंतर जे आपल्या बॉडीचं ब्लड आहे ते आपल्या डोक्यात जास्तीत जास्त प्रेशरने येत असतं. तर ते पूर्णपणे रिटर्न पोझिशनमध्ये जाण्यासाठी किंवा माइंडला थोडा हलका होण्यासाठी शवासन पोझिशनमध्ये
आपण 1-1.5 मिनटं रुजू व्हायचं आहे. हे आहे ज्ञानमुद्रासन. ज्ञानमुद्रासन हा एक मेडिटेशनचा भाग असल्यामुळे त्यामुळे आपल्या माइंडला खूप शांतता भेटते आणि ह्या आसनामुळे आपला माइंड हा एकदम पेशन्सनी काम करतो. ज्ञानमुद्रासन केल्यानंतर माणसाची बुद्धी आणि स्मरणशक्ती ही खूप वाढते आणि माणसाचा माइंड हा देखील पॉझिटिव्ह पद्धतीने पेशन्सली काम करण्यास सक्षम बनतो. तर नेहमी मेडिटेशन हे प्रत्येक व्यक्तीने हे केलंच पाहिजे आणि जे मुलं मेडिटेशन करतील कमीत कमी 5 ते 10 मिनटं तर त्याचा फायदा त्यांना अभ्यासामध्ये नक्कीच होईल. कारण मेडिटेशन केल्यामुळे माणसाची स्मरणशक्ती ही खूप वाढते. तर नियमित पद्धतीने मेडिटेशन हे विद्यार्थ्याने किंवा मोठ्याही माणसांनी केलं तरी नक्कीच त्याचा फायदा हा त्यांना त्यांच्या जीवनात होऊ शकतो. तर मित्रांनो, विमानतळ जवळ असल्यामुळे नेहमी विमानं मुंबईच्या दिशेने जात असतात. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही डेली एक्सरसाइज करत जा आणि हा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, आपण इथं